तळेगाव MIDC मधील कंपनीत CO2 गॅसची गळती झाली आहे। 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत। मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरातील शाफलेर इंडिया कंपनीत काही वेळापूर्वी CO2 गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे। या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत। मृत कामगारांची नावे गणेश उबरे आणि वैभव थोरात अशी आहेत, तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, MIDC सुरक्षा यंत्रणा तसंच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून परिसरात खबरदारीचे उपाय घेण्यात आले। या घटनेमुळे तळेगाव MIDC परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शाफलर इंडिया कंपनी इथं तळेगाव MIDC मध्ये आहे। त्यामध्ये जे फायर एक्सटिंग्विशर असतं त्याचं ॲन्युअल मेंटेनन्सचं काम त्यांनी उषा फायर सेफ्टी इक्विपमेंट्सला दिलेलं आहे। उषा फायरचे 3 कर्मचारी आणि शाफलरचे 2 कर्मचारी असे 5 जण मिळून त्यांचं फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्सचं काम तिथं चालू होतं। साधारण दुपारी 12:30च्या सुमारास त्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये CO2 गॅस असतो। तो काम करत असताना तिथं CO2 गॅस हा त्या सिलेंडरमधून बाहेर पडला। त्या CO2 गॅसमुळे हे 2 जण अत्यवस्थ होऊन त्यांचं निधन झालेलं आहे आणि 1 जण उपचार घेत आहे, तो व्यवस्थित आहे। या संदर्भामध्ये हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही EDR दाखल करून त्याचा पुढील तपास करीत। तळेगाव MIDC मधील एका कंपनीत CO2 गॅसची गळती झाली आहे आणि यामुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गॅस गळतीचं कारण समजलं नसलं तरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। सागर शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। सागर, तळेगाव MIDCतल्या या वायू गळती संदर्भात काय अपडेट? नक्कीच या ठिकाणी मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरात शाफलर इंडिया कंपनीमध्ये काही वेळापूर्वी CO2 कार्बन डायऑक्साईड गॅस गळतीची गंभीर घटना घडली आहे। या दुर्घटनेत 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। तसेच मृत कामगारांचे नावं जर आपण या ठिकाणी पाहिले गणेश उबरे आणि वैभव थोरात अशी आहेत। तर पुढील घटनेची माहिती कळताच कंपनी प्रशासन, MIDC सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस प्रशासन हे घटनास्थळी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तसेच गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास देखील पोलीस प्रशासन घेत असल्याचं दिसत असून या ठिकाणी घटनेची पूर्ण तपास या ठिकाणी तळेगाव MIDC करत आहे। तसेच परिसरात या घटनेमुळे खरं पाहायला गेलं तर खळबळ उडाल्याचे आपल्याला पाहायला मिळत असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण सध्या आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात होते।